मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा द्वारा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुप नर्सरी KG1 KG2 आणि 1ली ते 5वी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे। संपर्क 88 30 22 84 71 आणि 98 22 50 37 25। पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड। राजमुद्रा बँकिंग करियर सिन्स 2012। बँकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल GCHAM Abacus and Brain Gym Abacus फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा। मोबाईल नंबर 9921 73 95 50 आणि 9503 16 25 95। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित जिजामाता महाविद्यालय बुलढाणा NAC reaccredited with grade A CGPA 3.04। वेबसाइट www.jmvbuldhana.ac.in। प्रवेश देणे सुरू। बुलढाणा परिसरातील एकमेव अ दर्जाचं नावलौकिक प्राप्त महाविद्यालय। उपलब्ध पदवी अभ्यासक्रम कला BA, वाणिज्य BCom, विज्ञान BSc। उपलब्ध पदव्युत्तर अभ्यासक्रम MSc रसायनशास्त्र, MCom वाणिज्य, MA अर्थशास्त्र, मराठी, इंग्रजी, संगीत। 11वी आणि 12वी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रम। प्रवेशासाठी संपर्क डॉक्टर PP कोटे प्राचार्य। मोबाईल नंबर 98 22 46 14 16 आणि प्राध्यापक SN चिंचोले IQSC समन्वयक। मोबाईल नंबर 94 21 39 40 23। केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य मिशनचे जिल्ह्यातील अधिकारी सध्या मिस्टर इंडिया झालेत की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। कारण वारंवार या विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असतानाही त्या ठिकाणी कोणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही। वरिष्ठ अधिकारीच अनुपस्थित असल्यानं मग निर्ढावलेले कनिष्ठ अधिकारी कर्मचारी आणखीनच ढिसाळ बनल्याचं दिसून येत आहे। सध्या तरी या कार्यालयाची स्थिती टांगापलटी घोडे फरार अशी झाली आहे। शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं, माता बालमृत्यू दर कमी व्हावा, नवजात बाळांपासून मोठ्या मुलांपर्यंतचे आरोग्य चांगले राहावे यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशनची सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू करण्यात आलं, त्यानंतर राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाची सुरुवात करण्यात आली। 2013 साली दोन्ही अभियानाचं एकत्रीकरण करून राष्ट्रीय आरोग्य मिशनची सुरुवात करण्यात आली। मात्र सध्या जिल्ह्यात या मिशनला चांगलीच घरघर लागल्याचं दिसून येत आहे। मागील काळात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सोनटोके, डॉक्टर पंडित, डॉक्टर तडस आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक सह बहुचर्चित भांडारपाल यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात तर भ्रष्टाचार आणि अनागोंदीचं शिखर गाठलं आहेच, परंतु त्याच परिसरात कार्यरत राष्ट्रीय आरोग्य मिशनला देखील अनागोंदीची लागण झाल्याचं दिसून येत आहे। कारण जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक दिवसांपासून इमारतीचे नियमबाह्य बांधकाम करण्यात येत आहे। या इमारतीचं काम अत्यंत निकृष्ट तसेच बेकायदेशीररित्या होत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। कारण ज्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात हे काम करण्यात येते त्याच रुग्णालयाच्या प्रशासनाला त्यातली भरपूर अशी माहितीच देण्यात आली नाही अशी चर्चा कार्यालयात दिसून येते। बऱ्याच कामाविषयी कसलीही माहिती नाही। या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीनं गेल्या अनेक दिवसांपासून माहिती घेण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती विचारली असता त्यांनी आपल्याकडे या संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलंय। यावरून स्पष्ट आहे की राष्ट्रीय हेल्थ मिशन विभागाचे अधिकारी आणि हे काम करणाऱ्या 3-4 जिल्ह्यापलीकडील कंत्राटदार यांनी रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या संदर्भात विश्वासातच घेतला नाही। त्यांना कसलीही माहिती दिली नाही। हे काम राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अंतर्गत होत असल्यानं मग या कामाची माहिती राष्ट्रीय आरोग्य मिशनच्या अधिकाऱ्यांना विचारण्यात आली, परंतु राष्ट्रीय आरोग्य मिशनचे प्रमुख अधिकारी जावरकर हे अनेक दिवसांपासून आपल्या कार्यालयात भेटत नाहीयेत। जावरकर हे गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांचे मोबाईल स्विच ऑफ दाखवतायत। वरिष्ठ अधिकारीच हजर नसल्यानं मग या विभागातील बाकी अधिकारी आणि कर्मचारी चांगलेच निर्ढावल्याचं दिसून येत आहे। कारण जिल्हा रुग्णालयात बांधण्यात येत असलेल्या या कोट्यवधी रुपये खर्च करून इमारतीच्या बांधकामाची माहिती कोणीही देण्यास तयार नाही। जिल्हा सामान्य रुग्णालयाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग देखील अत्यंत भ्रष्ट आणि निर्ढावलेला झाल्यानं त्या ठिकाणहूनही माहिती मिळत नसल्याचं दिसून येत आहे। एखाद्या प्रोजेक्ट विषयी माहिती देण्यास एवढी टाळाटाळ तेव्हाच केली जाते जेव्हा त्या ठिकाणी भ्रष्टाचाराची दुर्गंधी आल्याशिवाय राहत नाही। दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूजच्या या संपूर्ण बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड वारंवार करत आहे, परंतु तरीही भ्रष्टाचारानं नखशिंकात माखलेली ही यंत्रणा जागची हलायला देखील तयार नाही। या संदर्भात माहिती कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी किरण पाटील आणि बाकी सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना
आवाहन करीत आहोत की या भ्रष्टाचारासंदर्भात तात्काळ माहिती घेऊन योग्य ती कारवाई करावी। या इमारतीचं बांधकाम उत्कृष्ट दर्जाचं करावं आणि माहितीची लपवाछपवी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। भ्रष्टाचार मग तो कुठेही असो त्यावर आसूड ओढण्याचं काम दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सातत्यानं करत राहणार आहे। त्यासाठी मग कितीही मोठा संघर्ष करावा लागला तर आमची संपूर्ण तयारी आहे। संबंधित अधिकारी कितीही माहिती लपवण्यास लपवाछपवी करत असेल तर आम्ही याचा पूर्ण छडा लावून सत्यता बाहेर आणूच। अजून बरेच काही पुढील भागात। सिटी न्यूज बुलढाणा। सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स, पर नए कस्टमर भी तो बनते हैं आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात। काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता। महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे। स्कूल बॅग, टाय, बेल्ट, स्कूल टी शर्ट्स तसेच रेनकोट्स, छत्री, टिफिन बॅग सुद्धा। 365 दिवस स्कूल युनिफॉर्म मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस। पत्ता मलकापूर रोड, बुलढाणा। चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण। महाराजा अग्रेसन रिसॉर्ट, चिखली। लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण। बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण। पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा। या धर्तीवर 50 लोकांपासून 5000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल। मोबाईल नंबर 9822 89 77 47 आणि 90 11 06 58 79 आणि 77 43 95 19 01 आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड, बुलढाणा। जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा। 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 9404 58 83 19 आणि 91 30 83 30 24।